चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील जमिनीच्या परिस्थितीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याबाबत विधान केले। केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी काल त्यांच्या कॅबिनेटमधील जवळपास सर्व मंत्र्यांना बडतर्फ केलं। वाढीव कर आणि खराब प्रशासनाविरोधात अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर समर्थ आणि कार्यक्षम असेल असं नवीन सरकार तयार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। 9 मे रोजी झालेल्या दंगलीसंदर्भात इम्रान खान यांचे कृत्य एखाद्या दहशतवादासारखे होते असे निरीक्षण पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने नोंदवले आहे। इम्रान खान यांनीच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लष्कर, सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर हल्ला करण्याची सूचना केली होती। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय आध्यात्मिक आहेत आणि जगातील नेत्यांनी त्यांचे वैशिष्ट्य अंगीकारले पाहिजे असे उद्गार ऑस्ट्रेलियाचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांनी काढले। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत इंडिया डे परेड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 18 ऑगस्टला न्यूयॉर्कमधील होणाऱ्या या कार्यक्रमात लोकांना श्रीराम मंदिराचा देखावा पाहायला मिळणार आहे। या उत्सवात अमेरिकेतील सहस्त्र भारतीय नागरिक सहभागी होणार आहेत। लाल समुद्रातील बचाव मोहिमेदरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय तेलवाहू जहाजाचे कप्तान अभिलाष रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटनमधील शौर्य पुरस्कार जाहीर झालाय। इंटरनॅशनल मरीन ऑर्गनायझेशनच्या वतीने काल या पुरस्कारांसाठी रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जागतिक संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। IMAच्या वतीने याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे। खराब हवामान नेपाळमधील लोकांसाठी मोठं संकट ठरत आहे। आज सकाळी मध्य नेपाळमधील मदन आशीर महामार्गावर भूस्खलनामुळे सुमारे 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 2 बस त्रिशूली नदीत वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे। या दोन्ही बसमधील सर्व प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। फिलिपाईन्समध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे पृथ्वी हादरली आहे। काल 10:13 वाजता भूकंप झाला। एवढ्या तीव्र भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। कथित दारू घोटाळ्यात अटक झालेले आणि सध्या तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती। मात्र सुनावणीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार यांनी या खटल्यातून माघार घेतल्याने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही अदानी समूहाची कंपनी आहे। ही कंपनी दक्षिण भारतातील ट्रान्सशिपमेंट कंटेनर पोर्ट मजबूत करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। या ठिकाणी व्यापाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या गुंतवणुकीचा उद्देश आहे। स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची निर्मिती करणाऱ्या सॅमसंग कंपनीत मोठा संप सुरू आहे। दक्षिण कोरियातील सुमारे 31,000 कर्मचारी एकाच वेळी बेमुदत संपावर आहेत। सॅमसंग कंपनीतील एका तगड्या युनियनने संपाची हाक दिली आहे। गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा हा श्रीलंकेचा असणार आहे आणि तेथे 3 T20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे। या मालिकेसाठी T20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे तर वनडे संघाचे लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता आहे आणि भारतीय संघ 22 जुलैला रवाना होणार आहे। साऊथ इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येते। प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि अँकर असलेल्या अपर्णा वास्तारे यांचं निधन झालंय। त्या 57 वर्षांच्या होत्या। त्यांना स्टेज 4चा कॅन्सर होता। गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची कॅन्सरची झुंज संपली आहे आणि त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे दक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे।